Hello everybody. बायोलॉजी ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये आपण पाहत आहोत ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस आणि ह्या चॅप्टरचं आजचं आपलं 8वं दिवस. इट इज 8th डे ऑफ दिस चॅप्टर अँड इन दिस चॅप्टर वी आर स्टार्टिंग द important topic which we are already started in the 7th lecture, that is an immune disorder. Okay, in last lecture from immune disorder we completed the part from the allergy. Okay, so from today we have to start the autoimmune disorder. We have to start the autoimmune disorders. Okay, so before starting the point, I have to say you that stay home, then stay safe, but continue your study with online lecture series. Okay, so autoimmune disorder, the question mark arise from in your mind. काय असेल autoimmune disorder? ऑटो नावात क्लिअर झालं, स्वतःचीच बॉडी, स्वतःचीच इम्युन सिस्टीम हे आपल्या बॉडीमध्ये डिसऑर्डर फॉर्म करते. नाव सांगते जे नावामध्ये दिसतंय ते. मग ऑटोइम्युन डिसऑर्डर इथे काय आहे? एक महत्त्वाचं फीचर आपण स्टडी केलं होतं अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये, आणि तो जो काही महत्त्वाचा फीचर होता दॅट इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ कंपाऊंड्स. बरोबर आहे, आपण हेच बघितलं होतं. म्हणजे अक्वायर्ड इम्युनिटीचं हे महत्त्वाचं फीचर की तो सेल्फ आणि नॉन सेल्फ जे काही कंपाऊंड असतील किंवा कंपाऊंड असतील बॉडीचे त्याला डिस्क्रिमिनेट करतो. मग सेल्फ नॉन सेल्फ जर डिस्क्रिमिनेट करत असेल ना तर ह्या केस मध्ये काय होतं? इट सेव्स द सेल्फ कंपाऊंड अँड अटॅक ऑन द नॉन सेल्फ कंपाऊंड. ओके, हे इम्युनिटी सिस्टीमचं काम आहे. परंतु जर इफ देर इज एनी abnormality in the gene function, there is any abnormality in the genetic conditions, so in that case your immunity system works against your own compounds or your own components, your own tissues, your own cells. अशा केस मध्ये काय होतं? तुमची इम्युनिटी सिस्टीम ही तुमच्या स्वतःच्याच टिश्यूच्या अगेन्स्ट मध्ये उभी राहते. and that is an autoimmune disorder. आपण याला म्हणतो autoimmune disorder. मग autoimmune disorder ची बेसिक कंडिशन काय आहे? What is the basic condition of the autoimmune disorder? The basic condition is that your immune system can't discriminate self and non-self compounds. Cannot discriminate the self and non-self compounds, or you can say components, you can say substances, you can say antigens. Okay, तर या ठिकाणी हे डिफरन्शिएट करू शकत नाही. मग काय होतं? इन दॅट केस your immune system starts the production of antibody against your own antigens. काय होतं? your immune system starts the production of antibodies against the own antigens. इथे काय करतं? अँटीबॉडी प्रोडक्शन आहे अगेन्स्ट द ओन अँटीजन. स्वतःच्याच अँटीजनच्या अगेन्स्ट मध्ये काय करतं? ते अँटीबॉडी प्रोड्यूस करतं. आणि असं जर होत असेल तर मग या केस मध्ये काही अबनॉर्मॅलिटीज बॉडीमध्ये निर्माण होतात. दॅट अबनॉर्मॅलिटी लीड्स टू द डिसऑर्डर्स. ते जे काही अबनॉर्मॅलिटीज असतात ते काय होतील?
डिसऑर्डर कडे चालले जाते. मी तुम्हाला दोन कंडिशन्स तुमच्या समोर ठेवल्या आहेत. एक तर कॅन नॉट डिस्क्रिमिनेट द सेल्फ अँड नॉन सेल्फ कंपाऊंड, आणि सेकंड थिंग इम्युन सिस्टम काय करते, इट प्रोड्युसेस ऑर फॉर्म द अँटीबॉडीज अगेन्स्ट द ओन अँटीजन्स. हे स्वतःच्याच अँटीजनच्या अगेन्स्ट मध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन करण्याचं काम करतं. आपण याला इन शॉर्ट असंही म्हणू शकतो, अँटीबॉडी अगेन्स्ट सेल्फ अँटीजन्स. काय म्हणू शकतो आपण त्याला, द कंडिशन इन दॅट अँटीबॉडीज अगेन्स्ट द सेल्फ अँटीजन्स. आपण याला असंही म्हणू शकतो अबनॉर्मल इम्युन रिस्पॉन्स, असं पण म्हणू शकतो ना आपण. नॉर्मल इम्युन रिस्पॉन्स काय आहे, नॉर्मल इम्युन रिस्पॉन्स दे फॉर्म द अँटीबॉडीज अगेन्स्ट द नॉन सेल्फ कंपाऊंड. एक्सटर्नली फॉरेन एजंट बॉडीवर ते अटॅक करतात आणि त्यावेळेस तुमची बॉडी प्रोड्यूस करते अँटीबॉडीज फॉर द पर्पज टू इनॅक्टिव्हेट दॅट ऑल. ते सगळ्या गोष्टी इनॅक्टिव्हेट करण्यासाठी काय करते, तुमची बॉडी ते प्रोडक्शन करण्याचं काम करते. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल की व्हॉट इज ऑटो इम्युन डिसऑर्डर. त्याच्यातून एकदम क्लिअर होतं व्हॉट इज ऑटो इम्युन डिसऑर्डर. मग देयर आर मेनी टाइप ऑफ डिसीजेस और डिसऑर्डर्स फॉर्म बिकॉज ऑफ ऑटो इम्युन कंडिशन. कितीतरी अबाउट 80 टाइप्स ऑफ disorders are formed because of the autoimmune condition. ठीक आहे. आता इथे मला एक क्लिअर करायचं आहे तुम्हाला. there are two coronary things. coronary thing आपण त्याला म्हणतो theories. दोन प्रकारच्या theories आहेत. त्यामध्ये एक theory अशी सांगते, त्याच्या बेसिक कंडिशन मध्ये मी तुम्हाला सांगतोय. दोन theories आहेत, प्रूफ केले गेलेले आहेत. त्यापैकी एक मोस्टली ऍक्सेप्टेड कंडिशन आहे, मोस्टली ऍक्सेप्टेड कंडिशन. मग ते काय आहे, your body discriminate between self and non-self, and when non-self compound enter in your body, the immune system will attack on that body to inactivate it. It is the first condition जे आपण कंप्लीट चॅप्टर मध्ये आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. ठीक आहे. मग पहिली कंडिशन काय आहे, जी मोस्टली ऍक्सेप्टेड आहे. काय होतं, immune system normally responses against the non-self. immune system non-self च्या अगेन्स्ट मध्ये रिस्पॉन्स देते. पण एक थिअरी अशी पण भेटते, ड्यू टू दी सम जेनेटिकल प्रॉब्लेम्स. आता याचा ऍक्च्युअल जे कॉज आहे हे क्लिअर नाहीये. ऍक्च्युअल जो कॉज आहे हे क्लिअर नाही, म्हणून असं म्हटलं जातं मे बी पॉसिबिलिटी. ठीक आहे. ड्यू टू जेनेटिकल कंडिशन्स, इट विल बी वर्क रिव्हर्स. हे काय होतं, इट कॅन वर्क अगेन्स्ट सेल्फ. हे स्वतःच्याच वर्सेस मध्ये काम करायला लागतं. ठीक आहे. मी एक कंडिशन तुमच्या समोर इथे क्लिअर केलेली आहे. मग आपल्याला ही कंडिशन बघायची आहे. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ऑटोइम्युन कंडिशन. या कंडिशनला आपण काय म्हणतो, वी कॉल्ड इट ऑटोइम्युन कंडिशन. ठीक आहे. मग डिफरंट टाइप ऑफ डिसऑर्डर्स आर देयर. एक महत्त्वाचं एक्झाम्पल पण आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. आपल्याला एकच एक्झाम्पल पाहिजे नाही, आपण भरपूर प्रकारचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तसं मोस्टली ज्याच्यावरती आतापर्यंत नीटमध्ये प्रश्न पण विचारले गेलेले आहेत आणि एनसीईआरटी बेस्ड महत्त्वाचं पण आहे. आपण असेच काही डिसीजेस यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिलं डिसीज आपण घेऊया, दॅट इज मायस्थेनिया ग्रॅव्हिस. अबाउट 80 कंडिशन्स आहेत. त्यामध्ये पहिलं मायस्थेनिया ग्रॅव्हिस. एक कंडिशन. What is myasthenia gravis? This is the condition, or this is an autoimmune disorder. In this, your body produces antibody against
antibody against a important न्यूरोकेमिकल रिसेप्टर, एक महत्वाचं न्यूरोकेमिकल रिसेप्टर आहे. आता न्यूरोकेमिकल म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्याशी असलेला जो रिसेप्टर आहे तर त्या रिसेप्टरच्या अगेन्स्ट मध्ये तो रिसेप्टर ग्लायकोप्रोटीन आहे. ठीक आहे, ग्लायकोप्रोटीन म्हणजे झाला अँटिजन. मग त्याच्या अगेन्स्ट मध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस करतं. मग ते कोणतं? तर एक महत्वाचं न्यूरो ट्रान्समीटर आहे, दॅट इज ऍसिटिलकोलिन. काय होतं? In this condition, production of or formation of antibodies against, या कंडिशन मध्ये काय होतं? अँटीबॉडी फॉर्म केले जातात अगेन्स्ट ऍसिटिलकोलिन रिसेप्टर. विद्यार्थ्यांना ऍसिटिलकोलिन काय आहे यावरती मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ऍसिटिलकोलिन इट इज अ न्यूरोट्रान्समीटर. सिंपली मी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. कुठेतरी आवाज दिला, नावानं बोलवलं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कुणीतरी बोलवतो देवेंद्रला, देवेंद्र आवाज दिला, मग देवेंद्र लगेच बोलतो काय आहे, ठीक आहे, रिस्पॉन्स देतोय. काय घडलं? आवाज जो दिला गेलेला आहे तर तो आवाज स्पेसिफिक सेन्ससच्या फॉर्म मध्ये कुठे नेला गेला? ब्रेन मध्ये. ब्रेननं रिस्पॉन्स देण्याचं काम केलं, ठीक आहे. मग हे घेऊन जाण्याचं आणि आणण्याचं काम, हे घेऊन जाणे आणि आणणे, या ठिकाणी कंडक्शन आणि काय आहे? कंडक्शन अँड कॅरिंग ऑफ द नर्व इम्पल्सेस आहे. मग हे कॅरी करणे, आता हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं ते एमिजियम रिस्पॉन्स आहे आणि एमिजियम रिस्पॉन्स मध्ये न्यूरोट्रान्समीटर काम करत नाही. पण मला इथं फक्त क्लिअर करायचंय. मग न्यूरॉन्स एक डायरेक्ट तुमच्या कानापासून तर ब्रेन पर्यंत एकच न्यूरॉन नाहीये. मग मेनी न्यूरॉन्स आर कनेक्टेड टू इच अदर. तरी न्यूरॉन्स एकमेकांबरोबर कनेक्टेड आहेत. मग ज्यावेळेस दोन न्यूरॉन एकमेकाला कनेक्ट होतात तर या न्यूरॉन मधून इन्फॉर्मेशन या न्यूरॉनकडे ट्रान्सफर करायची आहे. या ठिकाणी सिनॅप्स होतो, जंक्शन आपण ज्याला म्हणतो सिनॅप्स होतो. मग इथं जंक्शन फॉर्म करण्यासाठी मग काही स्लो रिस्पॉन्सेस असतात. स्लो रिस्पॉन्सेस मध्ये ह्या जंक्शन मध्ये हा न्यूरोट्रान्समीटर असतो, इकडनं इकडे ट्रान्समिट करण्यासाठी. क्लिअर झालं? तर त्यातला एक एक्झाम्पल ऍसिटिलकोलिन आहे, इथे आहे. मग ऍसिटिलकोलिन रिसेप्टरच्या अगेन्स्ट मध्ये अँटीबॉडी जनरेट करतं. इन दॅट केस व्हॉट हॅपन? द रिसेप्टर विल बी डिसइंटिग्रेट. काय होईल? दिस रिसेप्टर विल बी डिस्ट्रॉइड. या केस मध्ये रिसेप्टर डिस्ट्रॉय होईल. रिसेप्टर्स डिस्ट्रॉयज. आणि अशा केस मध्ये जर रिसेप्टर डिस्ट्रॉय झाला, इफ रिसेप्टर डिस्ट्रॉयज, then what happen? It is specifically for the purpose to contractile muscles, for the purpose of contraction of that muscles. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टाईल मसल्सशी रिलेटेड आहे. मायस्थेनिया ग्रॅव्हिस जे आहे हे कॉन्ट्रॅक्टाईल मसल्सशी रिलेटेड आहे. मग हे जे रिसेप्टर्स असतील ते कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स मधले असतील. मग ते मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, आता मसल्स जे आहेत तुमच्या बॉडीच्या मुवमेंट पर्पजेससाठी काम करतात. इथे मसल्स आहेत, बायसेप, ट्रायसेप, इथे पुढे असेल ते, ठीक आहे. मग हे त्यांच्यामुळे तुम्ही काय करू शकता? त्याचे मुवमेंट करू शकता, ठीक आहे ना. तर मस्क्युलर मुवमेंट हे ते स्पेसिफिक रिसेप्टरच्या सहाय्याने इन्फॉर्मेशन पोहोचवल्या कारणानं, कारण ऍक्टिव्हिटी व्हॉलंटरी आहे. तुम्ही ऑर्डर देताय, मला काय करायचंय, हात मूव्ह करायचं आहे, व्हॉलंटरी, ठीक आहे. मग तुम्ही ऑर्डर देता, पण ऑर्डर दिल्यानंतर जर मुवमेंट शो केली जात नसेल तर इट मीन्स दॅट देयर इज अन प्रॉब्लेम लाईक दिस. या प्रकारचा प्रॉब्लेम झाला असेल. इथं काय झालं? रिसेप्टर डिस्ट्रॉय झाला. रिसेप्टर डिस्ट्रॉय झाल्या कारणानं एक महत्वाची कंडिशन या ठिकाणी निर्माण होते, त्याला आपण म्हणतो दॅट इज नर्व कंडक्शन ऍट मायो न्यूरोनल जंक्शन. ठीक आहे. मग इथं मायो न्यूरोनल जंक्शन या ठिकाणी नर्व कंडक्शन जे असेल ते डिप्रेस्ड केलं जातं. इथे डिप्रेस्ड नर्व कंडक्शन ऍट मायो म्हणजे मसल, मायो न्यूरोनल junction. Hence, there will be no muscular movement. Hence,
इन्फॉर्मेशन आहे मस्कुलर मुवमेंट पर्पजेससाठी जी त्या मसलला पाठवायची होती, काय झालं, डिप्रेस झालं. जंक्शन मध्येच डिप्रेस, कारण ऍसिड कोलिन ट्रान्समिशनचं काम करतो ना, मग ते ट्रान्समिटच होत नाही, इन्फॉर्मेशन भेटत नाही, देयर इज नो मुवमेंट, तिथे मुवमेंट होणार नाही. दॅट इज द कंडिशन, दॅट इज मायस्थेनिया ग्रॅव्हिस. तुम्हाला ही कंडिशन क्लिअर झालेली असेल. व्हॉट इज मायस्थेनिया ग्रॅव्हिस. आपण सेकंड कंडिशन पाहूया मायस्थेनिया ग्रॅव्हिस नंतर. आता इथे तुम्हाला क्लिअर झालं, मोस्टली अफेक्ट कॉन्ट्रॅक्टाइल मसल्स, मोस्टली अफेक्ट्स ऑन कॉन्ट्रॅक्टाइल मसल्स. ठीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेलं असेल. आता आपण सेकंड कंडिशन पाहूया. Second condition in autoimmune disorder, that is an pernicious anemia. Pernicious anemia. What is pernicious anemia? एक तर अॅनिमिया म्हणजे तुम्हाला माहित आहे आरबीसी चं प्रमाण कमी होणे किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे. आरबीसी कमी झालं म्हणजे हिमोग्लोबिन कमीच झाले, आरबीसीचं रिलेशन आलं. कमी झालं म्हणजे नेमकं काय झालं, मध्यंतरी एका विद्यार्थ्याने मला एक एमसीक्यू सुद्धा पाठवलेला होता याच्याशी रिलेटेड. मग आरबीसीचं प्रोडक्शन रेट कमी का झालं, वाय. मग इथं एक महत्त्वाचा त्यांनी प्रश्न विचारला होता की गॅस्ट्रिक ग्लँडचं इनडायरेक्ट रिलेशन एरिथ्रोपॉयसिस मध्ये आहे का, असा प्रश्न होता. इज देयर इज एनी रिलेशन or indirect relation of gastric gland to the production of the RBCs. RBCs च्या प्रोडक्शन मध्ये त्याचं काही रिलेशन आहे का. मग या ठिकाणी ते रिलेशन आहे, मी तुम्हाला इथे तो रिलेशन क्लिअर करेल. आता अॅनिमिया रिलेटेड आहे तुमच्या ब्लडशी. व्हॉट इज पर्निशियस अॅनिमिया. पर्निशियस अॅनिमिया इट इज अन ऑटोइम्यून डिसऑर्डर. हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर झाला. मग या ऑटोइम्यून डिसऑर्डर मध्ये होतं काय, देयर इज प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी अगेन्स्ट. इथं काय झालं होतं, अँटीबॉडी अगेन्स्ट ऍसिटिल्कोलीन रिसेप्टर. इथं production of antibody against the gastric intrinsic factor GIF, against the gastric intrinsic factor, याला म्हणतात कॅस्टल इंट्रिन्सिक फॅक्टर. दुसरं नाव आहे कॅस्टल इंट्रिन्सिक फॅक्टर. आता क्लिअर झालं असेल. गॅस्ट्रिक इंट्रिन्सिक फॅक्टर, कॅस्टल इंट्रिन्सिक फॅक्टर काय आहे. इट इज अन ग्लायकोप्रोटीन. ते काय आहे, हे एक ग्लायकोप्रोटीन आहे. थोडा वेळ अँटिजन बघा किंवा समजून घ्या. इट्स अ ग्लायकोप्रोटीन. हे ग्लायकोप्रोटीन काय करतं, this glycoprotein stimulates the absorption of vitamin B12. vitamin B12 नाव घेतलं म्हणजे लगेच क्लिअर झालं असेल तुम्हाला. हे काय करतं, ग्लायकोप्रोटीन which stimulates the intestine to absorb the vitamin B12. हे विटामिन B12 अब्सॉर्ब करण्यासाठी इंटेस्टाइनला किंवा स्टमकला स्टिम्युलेट करतो. मग स्टिम्युलेट करत असेल तर काय होईल, विटामिन B12 अब्सॉर्ब केलं जाईल. दिस विटामिन B12 विल बी रिक्वायर्ड फॉर दी एरिथ्रोपॉयसिस. हे विटामिन B12 कशाला लागतं, एरिथ्रोपॉयसिस साठी लागतं, म्हणजे फॉर्मेशन ऑफ आरबीसीस. हे आरबीसीसच्या प्रोडक्शन पर्पजेससाठी विटामिन B12 ची गरज आहे. परंतु तिथे काय झालं की ह्याच गॅस्ट्रिक इंट्रिन्सिक फॅक्टर किंवा कॅस्टल इंट्रिन्सिक फॅक्टरच्या अगेन्स्ट मध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन झाले, म्हणजे हे फॅक्टर कमी झालं. इट विल बी लोअर्स. ठीक आहे, मे बी डिस्ट्रॉइड झालं. आणि असं जर झालं असेल तर काय होईल, ही प्रोसेस होणार नाही. इथे काय होईल, ही प्रोसेस होणार नाही. मग देयर इज अफेक्ट ऑन absorption of vitamin B12. Hence, vitamin B12 will be lower
direct effect on it having direct effect on एरिथ्रोपॉइसिस. या पद्धतीने रिलेशन आहे. खरं तर एरिथ्रोपॉइसिस बोन मॅरो मध्ये होतं, पण तरी सुद्धा या पद्धतीने इनडायरेक्ट अफेक्ट. आता मी व्हिटॅमिन B12 कडे आलो म्हणून डायरेक्ट म्हटलंय. आपण गॅस्ट्रिकच्या रिलेशन मध्ये जर जात असतो तर इनडायरेक्ट अफेक्ट इथं द्यावं लागेल. मग विल बी लीड्स टू दी पर्निशियस अॅनिमिया. ज्याच्यामुळे काय होईल, पर्निशियस अॅनिमिक कंडिशन बॉडीमध्ये फॉर्म केलं जाईल. तर हे झालं अबाउट दी पर्निशियस अॅनिमिया. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट कंडिशन ऑफ द ऑटोइम्यून डिसऑर्डर. थर्ड, हाशिमोटो डिसीज. हाशिमोटो डिसीज थोडंसं नवीन नाव वाटतं असेल, जॅपनीज सारखं नाव वाटतं हाशिमोटो. ठीक आहे ना. आता हाशिमोटो डिसीज काय प्रकार आहे, तसं हाशिमोटो हे जे नेम आहे, हे नेम रिलेटेड टू युअर बॉडी मेटाबॉलिझम. हे तुमच्या बॉडी मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे. परंतु बॉडी मेटाबॉलिझम वरती ऑटोइम्यूनचं अफेक्शन कशा पद्धतीने होतं हे महत्वाचं आहे. मग बॉडी मेटाबॉलिझम कोणाच्या कंट्रोल मध्ये आहे हे महत्वाचं आहे. बॉडी मेटाबॉलिझम इट इज अंडर कंट्रोल ऑफ सिक्रेशन ऑफ थायरॉइड ग्लॅंड. बॉडी मेटाबॉलिझम इट इज अंडर कंट्रोल ऑफ सिक्रेशन ऑफ थायरॉइड ग्लॅंड. स्टेटमेंट तुमच्या ध्यानात राहील. ठीक आहे. मग इथे जर थायरॉइड ग्लॅंडच्या अंडर कंट्रोल मध्ये बॉडी मेटाबॉलिझम आहे, त्याचा अर्थ ह्या डिसीज मध्ये इन दिस कंडिशन the antibodies are production against the thyroid gland. काय होईल, here the antibody formation against the thyroid glands. इथे काय होईल, थायरॉइड ग्लॅंडच्या अगेन्स्ट मध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन होईल. काय होईल, थायरॉइड ग्लॅंडचं महत्वाचं काम आहे, there is an secretion of थायरॉइड हार्मोन. बरोबर. पण अँटीबॉडी अगेन्स्ट थायरॉइड ग्लॅंड प्रोड्यूस झालेले आहेत. याचा अर्थ सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन काय झालं, इथं डिक्रीज झालं. म्हणजे देयर इज लोअर अमाउंट ऑफ थायरॉइड हार्मोन इन द बॉडी. बॉडीमध्ये जर थायरॉइड हार्मोन जर कमी असेल तर इट विल बी लीड्स टू कंडिशन हायपोथायरॉइडिझम. It will be leads to the hypo म्हणजे डिक्रीज, कमी होणे. हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड हार्मोन्स बॉडी मध्ये कमी होणे, लो होणे, तर त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम. ही कंडिशन इथे निर्माण होईल. इट विल बी डायरेक्ट अफेक्ट ऑन. मग काय होईल, जर हायपोथायरॉइडिझम झालं तर हायपोथायरॉइडिझमचे काही महत्वाचे सिम्पटम्स आहेत. मग हे जे हायपोथायरॉइडिझमचे सिम्पटम्स आहेत, ज्यामध्ये इट विल बी डिस्टर्ब बिकॉज ऑफ दिस देयर इज अन disruption. Time disruption in heart rate. Okay, then there will be disruption in body temperature. किंवा it will be affect on the body temperature. हे काय होईल, बॉडी टेम्परेचर वरती अफेक्ट करेल. also महत्वाचं, that is it will be affect on the body metabolism. हे काय करतं, all aspects of body metabolism will be disturbed. The all aspect of the body metabolism also will be leads to the under condition, that is absorption of the calcium absorption and deposition into the bone याच्यावरती अफेक्ट करतो, कारण थायरॉइड ग्लॅंड तिथेही काम करत असतं. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द हाशिमोटो डिसीज. पुढे जाऊया आपण नेक्स्ट ऑटोइम्यून डिसऑर्डर, दॅट इज रुमॅटॉइड आर्थरायटिस.
आता रुमॅटॉइड आर्थरायटिस वरती तुम्ही यावर्षी याच्या आधी पण ऐकलेला असाल. रुमॅटॉइड आर्थरायटिस, ऍटलीस्ट तुम्ही आर्थरायटिस काय हे ऐकलेलं असाल. आर्थरायटिस म्हणजे काय? सिम्पली जॉइंट पेन, बरोबर ना. आर्थरायटिस मीन्स व्हॉट? दॅट इज जॉइंट पेन. आता सध्या पूर्ण जगामध्ये मोस्टली या प्रकारचं इम्युन डिसऑर्डर पाहायला भेटतंय आपल्याला. म्हणजे लहान मुलं जरी असेल, एका स्पेसिफिक मिडल एज मध्ये असेल किंवा ओल्ड एज, आतापर्यंत आपल्याला हेच ऐकायला भेटत होतं की ओल्ड एज जे आहेत त्यांना जॉइंट पेन निर्माण होतो. परंतु आता चिल्ड्रन्स also young peoples also shows this type of symptoms, that is joint pains. Rheumatoid arthritis आणि arthritis मध्ये थोडासा फरक आहे महत्त्वाचा. arthritis स्पेसिफिक जॉइंट पेन येईल, परंतु rheumatoid arthritis मध्ये काय होतं, एकापेक्षा जास्त जॉइंट पेन करायला लागतात. more than one joints, more than one जॉइंट्स यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ज्यामध्ये या प्रकारचं पेन निर्माण होतो. आता फक्त पेन निर्माण होणे असं नाहीये, भरपूर काही कंडिशन्स आहेत. होतं काय ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काय होतं? देयर इज प्रोडक्शन ऑफ अँटीजन अगेन्स्ट एक स्पेसिफिक अँटीबॉडी, प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीजन आहे आपल्या बॉडीमध्ये, ज्याच्यासाठी बॉडीमध्ये IgM इम्युनोग्लोबुलिन M ह्या अँटीबॉडी प्रोड्यूस होतात. पण ह्याच अँटीबॉडी IgM वरती हे जे अँटीबॉडीज आहेत ते अफेक्ट करतात. दिस अँटीबॉडीज विल बी अफेक्ट ऑन दी स्पेसिफिक अँटीबॉडी. मग ही जी स्पेसिफिक अँटीबॉडी आहे ज्यावरती ते काम करतात, दॅट इज रुमॅटॉइड फॅक्टर, ज्याला आपण म्हणतो ए टाइप ऑफ इम्युनोग्लोबुलिन IgM. रुमॅटॉइड फॅक्टर हे एक प्रकार आहे, इट इज अ टाइप ऑफ इम्युनोग्लोबुलिन IgM. ठीक आहे. तर याच्या प्रेझेन्सी मध्ये, इन प्रेझेन्स ऑफ दिस, याच्या प्रेझेन्सी मध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस निर्माण होते. होतं काय? सर्वात आधी व्हाट हॅपन इन दिस कंप्लीट एक सिरीज आहे. मग यामध्ये काय होतं? सर्वात आधी देयर इज अन इन्फ्लेमेशन ऑफ सायनोव्हियल मेम्ब्रेन. देयर इज inflammation of synovial membrane. आता प्रश्न हा निर्माण होतो, व्हॉट इज सायनोव्हियल मेम्ब्रेन. इयत्ता 11वी मध्ये लोकोमोशन आणि मूवमेंट असं एक चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर मध्ये डिफरंट टाइप ऑफ बोन्स, जॉइंट्स आपण स्टडी करायचं आहे. एक जॉइंट आहे फ्रीली मूवेबल, मूवेबल जॉइंट आहे. दिस इज कॉल्ड ॲज सायनोव्हियल जॉइंट. या जॉइंटला आपण काय म्हणतो? सायनोव्हियल जॉइंट. फॉर एक्झाम्पल इथलं घ्या बॉल अँड सॉकेट जॉइंट. याचं सॉकेट आहे, ठीक आहे, आणि हा तुमचा हँडबोन आहे इथला, ठीक आहे. हा झाला बॉल अँड सॉकेट, हा बॉल आणि सॉकेट. आता हा जो प्रकारचा जॉइंट आहे, दिस जॉइंट इज अन सायनोव्हियल जॉइंट. हा सायनोव्हियल जॉइंट झाला, ठीक आहे. मग इथे यांना मेम्ब्रेन आहे, देयर इज अन मेम्ब्रेन. दोन्ही जॉइंटला इथे सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे. सायनोव्हियल मेम्ब्रेन ज्याचं सिक्रेशन आहे सायनोव्हियल फ्लूइड. ते काय करतं? सायनोव्हियल फ्लूइड सिक्रेट करतं. पहा इथे. मग आता मी काय केलं? दोन्ही जॉइंटच्या मध्ये इथे सायनोव्हियल फ्लूइड घेतलं. दिस इज अन सायनोव्हियल फ्लूइड. आणि बिकॉज ऑफ दिस फ्लूइड देयर इज अन लुब्रिकेशन फॉर द पर्पज ऑफ इझी मूवमेंट. या फ्लूइड मुळे लुब्रिकेशन भेटतं, इझी मूवमेंट होऊ शकते. मी तुम्हाला सायनोव्हियल जॉइंट इथे क्लिअर केलं. मग आता इथे येतो इन्फ्लामेशन ऑफ सायनोव्हियल मेम्ब्रेन. इथं काय होईल? सायनोव्हियल मेम्ब्रेनचं इन्फ्लामेशन होईल. Now, what happened after inflammation of synovial membrane? This
because of synovial membrane inflammation, if it is untreated for some time, जर याला काय केलं तुम्ही as it is treat केलंच नाही, if you do not treat it, then what happen? The membrane become thicker. इथे काय होईल? membrane become thicker. इथे मेम्ब्रेन थिक होईल आणि जर मेम्ब्रेन थिक झालं तर आता मेम्ब्रेन थिक झालं याचं कारण काय? सिक्रेशन वाढेल सायनोवियल फ्लुइडचं, इन्क्रीज इन सायनोवियल फ्लुइड, देयर इज इन्क्रीज इन सायनोवियल फ्लुइड, इथे सायनोवियल फ्लुइड इन्क्रीज होईल. आता जर अशी कंडिशन निर्माण झाली तर व्हॉट हॅपन? आफ्टर दॅट द प्रेशर विल बी जनरेटेड इन दिस एरिया. या एरियामध्ये एक प्रेशर निर्माण होईल. ठीक आहे, प्रेशर इन्क्रीजेस. ड्यू टू दिस प्रेशर देयर विल बी पेन. या प्रेशर मध्ये काय होते? पेन निर्माण होईल. आपण इथे पोहोचलो जॉइंट पेन कडे. इथंच थांबत नाही, हे इथंच थांबत नाही, पुढे जाऊन इथे हे जे मेम्ब्रेन आहे इट स्टार्ट सिक्रेट दी abnormal granules. हे काय करेल मग इथं? membrane starts secretion of abnormal granules. That granules is called as the pannus. ध्यानात ठेवा, त्या ग्रॅन्युलर नाव काय आहे? That granules are called as pans. ठीक आहे, हे ग्रॅन्युल्स निर्माण झाल्या कारणाने काय होतं? ऑक्सिफिकेशन विल बी डिपॉझिटेड इन दी बोन्स. त्या ठिकाणच्या बोन मध्ये डिपॉझिट केलं जाईल. बोन शुड बी ऑसिफाईड. बोन ऑसिफाईड होतील, हार्ड होतील. आणि जर बोन ऑसिफाईड झाले, हार्ड झाले तर आफ्टर दॅट इट विल बिकम इमूवेबल. हे काय होईल? पुढे जाऊन हेच बोन्स इमूवेबल होईल. म्हणजे आधी काय होतं? फ्री मूवेबल होतं. बिकॉज ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस बोन शुड बी इमूवेबल. ही कंडिशन पॅरलली होते. समजा इकडचे बोट आहेत, इकडे जॉइंट्स आहेत फ्रीली मूवेबल. इथे रुमॅटॉइड आर्थरायटिस झालं, तुम्ही काय त्यांचे असे थोडंसं फोल्ड झालेले किंवा बेंड झालेले बोट बघितलेले असतील, अशी किंवा अशा पद्धतीने. ठीक आहे, सिमिलर कंडिशन एकाच्या हातामध्ये सुद्धा व्हायला लागलेली आहे. असं जर असेल तर तुम्हाला सिम्पटम्स एकापेक्षा जास्त जॉइंट मध्ये पाहायला भेटतात. त्यावेळेस डॉक्टर हे क्लिअर करतात की इट इज अन रुमॅटॉइड आर्थरायटिस. ठीक आहे, आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस इज अन दी ऑटोइम्यून डिसऑर्डर. हे झालं अबाउट ऑटोइम्यून डिसऑर्डर. अदर काही सिम्पटम्स आहेत, म्हणजे जर समजा रुमॅटॉइड आर्थरायटिस होतंय तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल काही प्रायमरी सिम्पटम्स असतात. समजून जायचं द पर्सन विल बी लीड्स टू द रुमॅटॉइड आर्थरायटिस. मग त्यामध्ये प्रायमरी सिम्पटम्स मध्ये सुरुवातीला फर्स्ट फटीग. फटीग म्हणजे काय? थकवा जाणवणे. ठीक आहे, टायर्डनेस होणे, दॅट इज फटीग. सेकंड कंडिशन फीवर. त्यामध्ये फीवर सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे प्रायमरी कंडिशन आहे, याला आपण स्लाइट फीवर म्हणतो. पुढे वेट लॉस आणि त्यानंतर मग सेकंडरी सिम्पटम्स आपल्याला पाहायला भेटतात की ज्यामुळे आपण हे म्हणू शकतो की इट इज अन आर्थरायटिस. मग ते सेकंडरी सिम्पटम्स मध्ये आहे स्टफनेस आणि जॉइंट पेन. स्टफनेस, पुढे जॉइंट पेन. जॉइंट पेन बरोबर जॉइंट स्वेलिंग पण आहे, त्यानंतर जॉइंट रेडनेस पण आहे. तिथे जॉइंटचं स्वेलिंग पण होतं आणि त्या ठिकाणी रेडनेस सुद्धा निर्माण होतो. दॅट इज अन रुमॅटॉइड आर्थरायटिस. ठीक आहे, दिस इज अबाउट द ऑटोइम्यून डिसऑर्डर. नेक्स्ट ऑटोइम्यून डिसऑर्डर. हे मी जितके डिसऑर्डर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत यावरती एम्स, AIPMT आणि नीट मध्ये स्पेसिफिक प्रश्न विचारली गेली आहेत. म्हणूनच त्या प्रकारचे आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स घेतले आहेत. पुढे आहे IDDM. It is an 6th
fifth type of autoimmune disorder, IDDM. Insulin dependent diabetes mellitus. It is also called as insulin dependent diabetes mellitus. डायबिटीज सारखंच एक डिसीज आहे, परंतु ऑटो इम्यून डिसऑर्डर आपण याला म्हणतो. मग इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस का म्हटलं जातं? तसंही इन्सुलिन डिपेंडंटच आहे, परंतु तो होतं काय, तर इन्सुलिन प्रोड्यूस करणारे जे बीटा सेल्स आहेत कुठे असतात? रिमाइंड करा, त्या प्रेझेंट इन दी पॅन्क्रियास. मग पॅन्क्रियामध्ये प्रेझेंट असलेले जे बीटा सेल्स आहेत, तर हे जे बीटा सेल्स आहेत, तर त्यांच्या अगेन्स्ट मध्ये अँटीबॉडीज जनरेट केले जातात. फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज, अगेन्स्ट बीटा सेल्स ऑफ पॅन्क्रियास, अगेन्स्ट बीटा सेल्स ऑफ पॅन्क्रियास. ठीक आहे. तर याच्या अगेन्स्ट मध्ये काय केलं जातं? अँटीबॉडी जनरेट केले जातात. काय होईल मग? हे अँटीबॉडी पॅन्क्रियाचे जे बीटा सेल्स आहेत त्यांना इन्सुलिन सिक्रेशन करू देणार नाही. म्हणजे या पद्धतीने स्पेसिफिकली काम करतं. होईल काय? देयर इज डेफिशियंट सिंथेसिस ऑफ इन्सुलिन, डेफिशियंट synthesis of insulin. Will काय? After that there is increase in sugar level control होणार नाही. मग increase in blood sugar level, blood sugar level increase केली जाईल. मग काय होईल? डिफरंट कंडिशन्स, डिफरंट सिम्पटम्स बॉडी मध्ये पाहायला भेटतील, ज्यामध्ये हायपर ग्लायसेमिया आहे. याचे सिम्पटम्स देतो मी, ज्यामध्ये हायपर ग्लायसेमिया. हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय? ब्लड शुगर लेवल इन्क्रीज होणे. त्यानंतर दुसरा आहे ग्लायकोसुरिया, युरिन बरोबर शुगर बाहेर पडेल, त्याला आपण म्हणतो ग्लायकोसुरिया. त्यानंतर थर्ड पॉलियुरिया, पॉलियुरिया ज्यामध्ये फ्रिक्वेंट युरिनेशन होतं किंवा युरिन फॉर्मेशन जास्त प्रमाणामध्ये, त्यालाच आपण पॉलिडॅक्सिया सुद्धा म्हणतो. वी ऑल्सो कॉल्ड इट पॉलिडॅक्सिया. आणखी एक आहे पॉलिफेजिया, पॉलिडॅक्सिया. पॉलिडॅक्सिया I think increase in thirst. काय होईल? तहान लागणे, बॉडीचं वॉटर कमी होणे. त्यानंतर फिफ्थ कंडिशन दॅट इज पॉलिफेजिया. Polyphagia, this is the condition is also called as increase in food intake. Increase in food intake. This is called as IDDM. That is insulin dependent diabetes mellitus. Now next disorder related to autoimmune system, that is multiple sclerosis. Multiple स्क्लेरोसिस. आपण यामध्ये दोन जे डिसीजेस आहेत, म्हणजे एक ऑलरेडी बघितलेला आहे याच्या आधी, लास्ट डिसीज जो आपण बघितलाय म्हणजे त्याला नाव दिलं होतं आपण, दॅट इज मॅस्थेनिया ग्रॅव्हिस. तिथे सुद्धा तुमच्या नर्वस सिस्टीमचं रिलेशन आलं होतं. आणि मल्टिपल स्क्लेरोसिस ही एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी तुमच्या नर्वस सिस्टीमचं रिलेशन येतं. पण या ठिकाणी न्यूरॉन्स बरोबर असलेलं
जे काही नर्व फायबर आहे, ठीक आहे, आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. दिस इज द न्यूरॉन. ठीक आहे, हे न्यूरॉन आहे. तर हे नर्व फायबर, आणि नर्व फायबरला काय असतं, इथे मायलिन शीथ असतं. दिस इज अन मायलिन शीथ. दिस इज नर्व फायबर. नर्व फायबर जे अवे फ्रॉम नर्व सेल किंवा आपण त्याला सेल बॉडीच्या अवे जातो त्याला आपण नर्व फायबर म्हणतो. आणि त्याला कव्हर केले म्हणजे लिपिडिक शीथ असतं त्याला आपण मायलिन शीथ असं म्हणतो. होतं काय इथं मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये, in multiple sclerosis the antibodies are formed against myelin sheath of nerve cell. या myelin sheath nerve cells च्या myelin sheath च्या अगेन्स्ट मध्ये काय केलं जाईल इथं, फॉर्मेशन ऑफ antibodies against myelin sheath of nerve cell. नर्व सेलच्या मायलिन शीथच्या अगेन्स्ट मध्ये इथं काय होईल, अँटीबॉडी निर्मित केले जाईल. त्यामुळे काय होईल, देयर इज अन डिस्ट्रॉइंग ऑर डिसइंटिग्रेशन ऑफ द मायलिन शीथ. इथं मायलिन शीथचं डिसइंटिग्रेशन होईल, एक प्रकारे इनएक्टिव्हेशन होईल, विल बी लीड्स टू दी दॅट इज इथं देतो डिस्ट्रक्शन ऑफ, देयर इज अन destruction of myelin sheath will be leads to the neurological dysfunctioning. काय होईल, neurological dysfunctioning. neurological dysfunctioning. ठीक आहे. आता न्यूरोलॉजिकल जे काही फंक्शन्स आहेत ते अबनॉर्मल कंडिशन मध्ये या ठिकाणी काम करतील. दॅट इज अन मल्टिपल स्क्लेरोसिस. So these are all the autoimmune disorder. आपण या ठिकाणी टोटल 6 autoimmune disorder स्टडी केले. त्यामध्ये सर्वात पहिलं मॅस्टेनिया ग्रॅव्हिस हे पहिलं डिसऑर्डर होतं. त्याच्यानंतर सेकंड डिसऑर्डर आपण जे स्टडी केला दॅट इज पर्निशियस अॅनिमिया. थर्ड डिसऑर्डर आपण स्टडी केला हाशिमोटो डिसीज. त्यानंतर फोर्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्यानंतर फिफ्थ दॅट इज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. अँड सिक्स्थ इज अ मल्टिपल स्क्लेरोसिस. ज्यावरती आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे अशी आपण सगळीच डिसीजेस या ठिकाणी पाहिलेली आहे. ठीक आहे, हे झालं ऑटोइम्यून डिसऑर्डर. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये चार्ट दिला होता इम्यून सिस्टम डिसऑर्डरशी रिलेटेड. तर त्यामध्ये मी तुम्हाला 3 डिसऑर्डर दिलेले होते. आपण त्यापैकी 2 पूर्ण केले. नाउ थर्ड इज दॅट इज अन इम्यून डेफिशियन्सी डिसऑर्डर. The third disorder that is immune deficiency disorder. आता हे 2 कंडिशन्स पूर्णपणे वेगळे होते जे आपण आतापर्यंत बघितले. ठीक आहे, अलर्जी असेल किंवा ऑटोइम्यून असेल तर ऑटोइम्यून कंडिशन आणि अलर्जी हे पूर्णपणे वेगळी आहे. आणि इम्यून डेफिशियन्सी डिसऑर्डर सुद्धा पूर्णपणे डिफरंट आहे. इम्यून deficiency disorders. What is immune deficiency disorder? या ठिकाणी तुमची इम्यून सिस्टमच काम करत नाहीये. या ठिकाणी इम्यून सिस्टमच काम करत नाही. होतं काय असेल स्पेसिफिकली या कंडिशन मध्ये काय होतं तर तुमचे जे इम्यून सिस्टमशी रिलेटेड जे सेल्स आहेत त्या सेल्सला डिसफंक्शन बनवलं जातं. फॉर एग्जांपल टी सेल, बी सेल, टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट, सेल मेडिएटेड इम्युनिटी, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी हे यांच्याशी रिलेटेड आहे. परंतु डायरेक्ट ह्याच सेलला मालफंक्शन बनवलं गेलं तर काय होईल. पण आपण आफ्टर दॅट देयर विल बी नॉन फंक्शनिंग ऑफ द इम्यून सिस्टम. इथे काय होईल, इम्यून सिस्टमचं नॉन फंक्शनिंग होणार आहे. That is an immune deficiency disorder. इम्यूनच काम करत नाहीये, इम्यून सिस्टमच काम करत, त्याला आपण डेफिशियन्सी डिसऑर्डर म्हणतो. डिफरंट कंडिशन्स आहेत. त्यामध्ये एक कंडिशन आहे दॅट इज SCID.
This is called as severe combined immunodeficiency condition. Immunodeficiency. Severe combined immunodeficiency. आता कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी अशी कंडिशन का निर्माण होते या मागचं कारण आहे. मग इथं काय होतं, देर इज अन म्युटेशन. त्या ठिकाणी काय होईल, देर इज अन जीन म्युटेशन. दिस इज कंडिशन इज बिकॉज ऑफ जीन म्युटेशन. आता हा कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन असेल. जीन म्युटेशन काय आहे, आपण यात स्टडी केले काय, जीन बाय इट्स एक्सप्रेशन काय करतो तो, इथे एक्सप्रेशन आहे. आता हे एक्सप्रेशन मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे. डीएनए पासून डीएनए तयार होणे, डीएनए पासून आरएनए तयार होणे, आरएनए पासून प्रोटीन तयार होणे, म्हणजे जीन प्रोटीन तयार केलं. आणि याआधी आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. एव्हरी जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ स्पेसिफिक कॅरेक्टर इन द बॉडी. प्रत्येक जीन की बॉडीमध्ये एक स्पेसिफिक कॅरेक्टर तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे हे प्रोटीन काय करेल, स्पेसिफिक कॅरेक्टर तयार करेल. क्लिअर. आता जर समजा या जीन मध्ये म्युटेशन झालं, म्युटेशन झालं म्हणजे नेमकं काय झालं, एक सिक्वेन्स असते. ठीक आहे, त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते. एखादा न्यूक्लियोटाइड गेला, मुंग्यांची लाईन चालली. ठीक आहे, मध्येच तुम्ही काहीतरी केलं, काय होईल, लाईन डिस्टर्ब होते आणि दुसरीकडे वळते. सिमिलर इथे आहे, एक्सप्रेशन चाललंय, डिस्टर्ब झालं. मग डिस्टर्ब झाल्यानंतर जो प्रोटीन तयार व्हायला पाहिजे होता तो होत नाही, म्हणजे त्या प्रोटीनची डेफिशियन्सी झाली. एमिन डेफिशियन्सी, त्या प्रोटीनची डेफिशियन्सी झाली. कॅरेक्टर बदलला. आधी नॉर्मल कॅरेक्टर फॉर्म होत होता, आता काय होईल, देयर इज फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल कॅरेक्टर. समजत असेल चांगल्या पद्धतीने ते पहा. मी तुम्हाला दिलेले 3 डिसऑर्डर्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. ठीक आहे, हे डिसऑर्डर तुम्हाला समजलेले नाही, समजले आहे की हे पण मला पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी एक महत्त्वाचा होमवर्क आहे, हे मी इथे थोडंसं पॉज करतो. परत आपण रिझल्ट करूया. एक होमवर्क आहे, तो होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचा आणि मला माझ्या पर्सनल अकाउंट वरती पाठवायचं आहे. होमवर्क लिहून घ्या. द क्वेश्चन इज दॅट व्हॉट आर इम्यून डिसऑर्डर्स. क्वेश्चन काय आहे, लिहून घ्या. व्हॉट आर इम्यून डिसऑर्डर. गिव्ह देअर टाइप्स and briefly explain the autoimmune disorder. परत एकदा, what are immune disorders, give their types and explain briefly the autoimmune disorders. ठीक आहे, आपण परत पुढे येऊ इकडे. Now it is occurs because of gene mutation. काय असतं मी तुम्हाला इथे क्लिअर केलं. मग काय होईल, जीन म्युटेशन होईल. जर जीन म्युटेशन झालं तर काय होईल, व्हॉट हॅपन, टी आणि बी सेल मॅच्युरेशन साठी एक महत्त्वाचा एन्झाइम आहे. देयर इज अ स्पेसिफिक एन्झाइम व्हिच इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅच्युरेशन ऑफ टी अँड बी सेल. ठीक आहे, दॅट एन्झाइम इज that is adenosine deaminase enzyme. मग जर जीन म्युटेशन झालं तर काय होईल, adenosine deaminase हा जो एन्झाइम आहे त्याचं डेफिशियंट सिंथेसिस होईल. adenosine deaminase, its deficient synthesis कमी प्रमाणामध्ये होईल. काय will be leads to the, it will be directly affect on the maturation of the T and B lymphocyte. मग इथं there is no maturation. There is no maturation of T and B lymphocytes. T आणि B lymphocytes मॅच्युरेशन होणार नाही. आणि जर T आणि B lymphocytes मॅच्युरेशन होत नसेल तर मग त्याच्याशी रिलेटेड इम्यून डेफिशियन्सी या ठिकाणी निर्माण होईल. त्याच्याशी रिलेटेड
इम्युन डिफिशियन्सी सिव्हिअर कंडिशन आहे, सिव्हिअर कंबाईन्ड इम्युन डिफिशियन्सी, हेच काम करत नाहीये. तर आता ह्या कंडिशन मध्ये काय होईल, इन्फेक्शियस एजंट तुमच्या बॉडीमध्ये अटॅक करतच असतात कंटिन्युअसली. हे तुम्हाला बघायला नाही. म्हणजे तुम्ही जस्ट श्वासोच्छवास केला, श्वास इन ब्रीदिंग केलं, त्याच्याबरोबर कितीतरी बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये चालले जातात. पण इम्युन सिस्टम आहे ना, नो प्रॉब्लेम. इम्युन सिस्टम काय करते, त्याच्या अगेन्स्ट मध्ये लढते. पण इम्युन सिस्टमच काय झाली, इथं डेफिशियंट झाली. इम्युन सिस्टमच मॅच्युअर झालेली नाही, तयार नाहीये. मग याचा अर्थ काय होईल, बाकीचे येणारे सगळे इन्फेक्शियस एजंट तुमच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन्स फॉर्म करतील. त्याचं काम बंद झालं. याचं काम बंद झालं मे बी बिकॉज ऑफ एंट्री ऑफ मेनी इन्फेक्शियस एजंट्स and because of their infections the person will be die, there will be death. इथं काय होईल, त्या पर्सनची डेथ होऊ शकते. म्हणजे तसं याची आदली स्टेज असेल, इट विल बी वीकन. सुरुवातीला काय होईल, तो आधी काय होईल, तो पर्सन वीक होईल आणि वीक झाल्यानंतर मग तो काय होईल, डेथ होईल. तुम्ही HIV तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, तसं आपण सेपरेटली इथे तो HIV सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी सिव्हिअर कंबाईन्ड इम्युनोडेफिशियन्सी. स्पेसिफिकली या ठिकाणी थायमोसाइट्स किंवा आपण त्याला म्हणूया टी लिम्फोसाइट्स जे आहेत, तर त्यावरती जास्त प्रमाणामध्ये अफेक्शन आहे स्पेसिफिकली. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर, दॅट इज ह्यूमन immune deficiency disorder, that is acquired immunodeficiency syndrome. मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला याच्याविषयी माहिती आहे, बरोबर. मी इन शॉर्ट सांगतो. एड्स कोणामुळे होतो, HIV मुळे, हे तुम्हाला माहिती आहे. पण ऍक्च्युअली HIV काय करतो, ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस काय करतो, दिस व्हायरस विल बी अटॅक ऑन हेल्पर टी. हा कोणावरती अटॅक करतो, हेल्पर टी. हेल्पर टी म्हटलं की आठवलं असेल, महत्वाचं काम आहे हेल्पर टीचं. काय करतं, हेल्पर टी गॅदर द इन्फॉर्मेशन ऑफ द इन्फेक्शियस एजंट. ठीक आहे. देन ट्रान्सफर दॅट इन्फॉर्मेशन टू, एकतर प्लाझ्मा बी कडे ट्रान्सफर करेल किंवा सेल मेडिएटेड इम्युनिटीसाठी किलर टी कडे ट्रान्सफर करेल. प्लाझ्मा बी काय करतो, अँटीबॉडी फॉर्म करतो. अँटीबॉडी त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्याच्याबरोबर रिॲक्ट होतात, डिस्ट्रॉय करतात. जर होत नसेल तर इकडे सेल मेडिएटेड कडे मग किलर टी सायटोटॉक्सिक सबस्टन्स फॉर्म करतो आणि त्या सबस्टन्सला डेथ. सुरुवात हेल्पर टी पासून आहे. याचं काम आधी या हेल्पर टीलाच खतम करायचं, संपवायचं. हेल्पर टीच डिस्ट्रॉय करून टाकायचे, याचं काम. हेल्पर टीला डायरेक्ट जॉईन होऊ शकत नाही. HIV फर्स्ट connect with the CD4 antigen which are present on the helper T. helper T वरती इथे CD4 antigens असतात आणि त्याला कनेक्ट होतात आणि मग नंतर हेल्पर टी, म्हणजे याच्या सहाय्याने हेल्पर टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. हेल्पर टीचा नंबर काय होतो, रिड्यूस होतो. सिव्हिअर रिडक्शन इन दी हेल्पर टी. आता सिव्हिअर रिडक्शन म्हणजे किती प्रमाणामध्ये हेल्पर टी मध्ये रिडक्शन होतं. मग नॉर्मल कंडिशन आहे हेल्पर टीची, नॉर्मल कंडिशन हेल्पर टीची आहे, दॅट इज 900 into 10⁶ इतका नंबर आहे पर लिटर. 900 into 10⁶ पर लिटर इतक्या प्रमाणामध्ये. प्रमाण किती प्रमाणामध्ये कमी होतो तर 200 abnormal कंडिशन इथे देतो 200 into 10⁶ पर लिटर इतक्या प्रमाणामध्ये कमी होतो. त्याला आपण सिव्हिअर डिक्रीज इन द नंबर म्हणतो. अशा केस मध्ये हेल्पर टी इन्फॉर्मेशन गॅदर करून त्या प्लाझ्मा बी किंवा किलर टी कडे देऊ शकत नाही, ज्याच्यामुळे तुमची सेल मेडिएटेड आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी काम करत नाही. अशा केस मध्ये अदर इन्फेक्शियस एजंट बॉडीवरती अटॅक करतात. अदर इन्फेक्शियस एजंटना बॉडीवरती जर अटॅक केलं तर बॉडी काय होते, वर्क करणं बंद करते. ठीक आहे. ह्या केसेस मध्ये फक्त इम्युनोथेरपीच काम करू शकते.
अशा केसमध्ये कोण काम करू शकतं? फक्त इम्युनोथेरपी काम करू शकते. म्हणजे इम्युनोथेरपीच्याच प्रेझेन्सी मध्ये पॉसिबल आहे की इम्युनो डिसऑर्डर आपण क्लिअर करू शकतो. इम्युनोथेरपीच्यामुळे इम्युनो डिसऑर्डर आपण क्लिअर करू शकतो. व्हॉट इज इम्युनोथेरपी? इम्युनोथेरपी अशी थेरपी आहे, इट विल बी वर्क विथ इम्युनोमॉड्युलेटर. हे कशाच्या सहाय्याने काम करतं? इट विल बी वर्क विथ द इम्युनोमॉड्युलेटर. इम्युनोमॉड्युलेटर हे इम्युनोमॉड्युलेटर काय करतील? दीज इम्युनोमॉड्युलेटर्स मॉड्युलेट म्हणजे स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट्स or modulates the immune system for its response. डिफरंट आहे, काही सिंथेटिक असतात, काही नॅचरल असतात. नॅचरल इम्युनोमॉड्युलेटर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. नॅचरल इम्युनोमॉड्युलेटर ऑलरेडी प्रेझेंट आहे. मग नॅचरल कोणतं आहे? याचं नाव एका क्वेश्चन म्हणून तुम्हाला माहिती पडलेलं असेल, तुमच्या डीपीपी वरच्या क्वेश्चन मध्ये होतं. तर तो आहे सायटोकाईन. सायटोकाईन इम्युनो टाईपचे आहे. म्हणजे सायटोकाईन काय करतात? ऍक्च्युली सायटोकाईन्स अँटीजेन्सच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात त्या स्पेसिफिक सेल्स वरती, आणि त्या स्पेसिफिक सेल्सच्या सहाय्याने ते काय करतील? हे इम्युन मॉड्युलेटर प्रोड्यूस करतील, जे त्याच्याबरोबरच्या असलेल्या सेल्सला इन्फेक्शियस एजंट पासून वाचवण्याचं काम करतात. यामध्ये एक्झाम्पल इंटरफेरॉन आहे, व्हायरसच्या अगेन्स्ट मध्ये काम करतो. त्यानंतर इंटरल्युकिन्स आहेत, त्याला आपण IL म्हणतो. इंटरल्युकिन्स आहेत. त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स यामध्ये आहेत, दॅट इज ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर. ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर. ठीक आहे. इंटरफेरॉन पॅसिव्ह इम्युनिटीचा पार्ट, इंटरल्युकिन सुद्धा पॅसिव्ह इम्युनिटीचा पार्ट. पॅसिव्ह इम्युनिटी आपलं झालेलं आहे. ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर. काही बॉडीमध्ये सेल्स अबनॉर्मल कंडिशन मध्ये चालले जातात, सेल सायकल अनकंट्रोल्ड होते, सेल अनकंट्रोल्ड ग्रोथ होतं, ट्यूमर फॉर्म होतो. थांबवणं गरजेचं आहे. ट्यूमर नेक्रोटिक फॅक्टर हा फॅक्टर काय करेल? तो जो ट्यूमर आहे किंवा तो जो सेल आहे त्या सेलची ऍक्टिव्हिटी बंद करतो, म्हणजे डेथ. आर्टिफिशियल डेथ विथ द हेल्प ऑफ दिस फॅक्टर. त्या फॅक्टरच्या साहाय्याने डेथ केली जाते. मग हे जे आहे हे वेरियस कंडिशन्स मध्ये काम करतं. म्हणजे याचे दोन अप्रोच आहेत, क्लिनिकल अप्रोच. त्यामध्ये एक इम्युनोपोटेन्शियल थेरपी. इम्युनोथेरपी दोन पद्धतीने काम करते, आपण असं म्हणूया. इम्युनोथेरपी वर्क्स टू कंडिशन्स. वन इज इम्युनो पोटेंशिएशन थेरपी. एक आहे इम्युनोपोटेंशिएशन थेरपी. आता इम्युनोपोटेंशिएशन थेरपी काय आहे? तुमच्याच बॉडीला पोटेन्शियल बनवायचं. व्हायरसने अटॅक केला, तुमचा जो सेल आहे व्हायरसने अटॅक केल्यानंतर तो सेल एक स्पेसिफिक सबस्टन्स सिक्रेट करतो. तो सबस्टन्स अगेन्स्ट दॅट व्हायरसेस, जो व्हायरसने अटॅक केला होता त्याच्या व्हायरसेस मध्ये काम करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? बॉडीज पोटेन्शियल बनली, ते सेल्स पोटेन्शियल बनले त्या व्हायरसेसच्या अगेन्स्ट मध्ये काम करण्यासाठी. इंटरफेरॉन एक्झाम्पल देऊ शकतो मी. ठीक आहे. त्या केस मध्ये काय होतं? बॉडी बिकम पोटेन्शियल अगेन्स्ट द इन्फेक्शियस एजंट. कसं? स्वतःच इम्युन मॉड्युलेटर फॉर्म करतो. इंटरफेरॉन इथे घ्या एक्झाम्पल. इंटरफेरॉन कॅपोसिस सार्कोमा,
त्यामध्ये अल्फा इंटरफेरॉन काम करतो ट्युमरच्या वर्सेस मध्ये. ठीक आहे, हे एक झालं. आणि सेकंड कंडिशन यामध्ये आहे दॅट इज इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी. इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी ही सेकंड कंडिशन या ठिकाणी आहे. आता इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी काय आहे? जिथे बॉडी पोटेन्शियल होते तिथे इम्युनोसप्रेसिव्ह मध्ये इम्युन सिस्टीम ओन अँटीजन्स ओन कंपाऊंड्सच्या अगेन्स्ट मध्ये काम करते. डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही म्हणून ऑटोइम्युन कंडिशन फॉर्म झालेली आहे. मग इथं काय करायचं? जेव्हा इम्युन सिस्टीम स्वतःच्याच कंपोनंटच्या अगेन्स्ट मध्ये काम करते तेव्हा ते त्या इम्युन सिस्टीमला सप्रेस करणे. काय होतं इथं? देयर इज सप्रेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्स अगेन्स्ट ओन कंपोनेंट्स किंवा सेल्फ कंपोनेंट्स. स्वतःच्या कंपोनेंटच्या अगेन्स्ट मध्ये जेव्हा काम करत होतं तेव्हा काय करायचं? त्या इम्युन रिस्पॉन्सला सप्रेस करायचं. ऑटोइम्युन कंडिशन होणार नाही. सो दीज आर ऑल डिफरंट टाइप ऑफ इम्युन डिसऑर्डर. डिसऑर्डर एकाच प्रकारचे नसतात. ठीक आहे, जेनेटिक डिसऑर्डर पण आहे. मी तर फक्त एकच डिसऑर्डर आता सध्या घेतलंय. आपल्याला किती डिसऑर्डर बघायचे? आताशी इम्युन डिसऑर्डर आपले पूर्ण झाले, कंप्लीट झाले. पुढे आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर्स पाहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे काही क्रोमोझोमल डिसऑर्डर्स बघायचे आहेत. परत पुढे जाऊन काही कॉमन डिसीजेस आपल्याला पाहायचे आहेत. हे सगळे आपण वन बाय वन पाहणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत आजसाठी एवढंच. थँक्यू व्हेरी मच.